सोशल मीडियामुळे जगातली कुठलीही वस्तू हाकेच्या अंतरावर असल्यासारखी वाटतेय। कपड्यांपासून वाहनांपर्यंत सगळ्या वस्तू इथे मिळतात। अशा वेळी याच सोशल मीडियाचा वापर शेतातल्या आंबा विकण्यासाठी वर्ध्यातील प्रवीण महाजन यांनी केलेला आहे। इंटरनेटद्वारे थेट ग्राहकांपर्यंत आंब्याची विक्री करून नफा मिळवण्याचा वेगळा मार्ग त्यांनी शोधलाय। मेहनत करायची, चांगलं उत्पादन घ्यायचं, शेतमाल बाजारपेठांमध्ये आणायचा आणि व्यापारी देतील त्या किमतीत तो विकायचा ही नेहमीचीच पद्धत। आता प्रवीण महाजन हे प्रयोगशील शेतकरी काय करतात ते पाहूयात। आपल्या शेताच्या विहिरीवर निवांत बसून आपल्या आंबा आणि चिकूची ऑर्डर त्यांनी बुक केली आहे। सोशल मीडियाचा मला एवढा चांगला फायदा झाला आहे। व्हॉट्सअप आणि फेसबुकवर त्या पोस्ट टाकल्यामुळे आंब्या चिकूच्या विक्रीच्या, तर ग्राहकांची झुंबड माझ्याकडे आता येऊन पोहोचली आहे। दररोज म्हणजे मिनिटाला फोन येतात आणि ग्राहक म्हणतात की प्रवीण भाऊ आम्हाला पण आंबे पोहोचून द्या। मी रात्री 10 वाजेपर्यंत आंब्याची विक्री करतो, जवळपास घरपोच सेवा देतो। प्रवीण महाजन यांच्याकडे 12 एकर आंबा बाग आहे। यासोबतच चिकू आणि आवळ्याची झाडंही आहेत। त्याच्या मार्केटिंगची चिंता त्यांना होतीच, पण त्यावर सोशल मीडियाचा उतारा त्यांना सापडलाय। फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईट पुरता वापर करण्याऐवजी महाजन यांनी शेती मार्केटिंगसाठी हे माध्यम वापरलं। त्याचा फायदा त्यांच्यासोबतच मनोज शिंदे यांच्यासारख्या अनेक ग्राहकांना देखील होतोय। व्हॉट्सअपवर माझा एक मेसेज आला होता। एक प्रवीण महाजन म्हणून एक समुद्रपूरचे जे कास्तकार आहे, जे नॅचरल पद्धतीने आंबा पिकवतात आणि लोकांना ते विकतात। 2 पैसे जे शेतकऱ्याला जात आहे त्याचं आम्हाला एक समाधान वाटत आहे त्याच्यामध्ये, की आणि जी चव आम्हाला मिळते ती एक सुंदर चव मिळते त्याच्यामध्ये। प्रवीण महाजन यांच्या या अभिनव उपक्रमात त्यांची पत्नी उज्ज्वलाही त्यांना साथ देते। आंबा काळजीपूर्वक तोडणं, मागणीनुसार त्याचं पॅकिंग करणं, पेट्या व्यवस्थित लावणं आणि आंब्याचं वजन करून विक्री करणं अशी सगळी कामं उज्ज्वलाताई करतात। ही बागायत असल्यामुळे मी फक्त यांना म्हणजे देखभाल करते आणि मजूर राहतात, ते मजुरांना त्यांना काय कामं करायचे काय नाही ते सांगते। आणि दुसरं म्हणजे नेमकं म्हणजे आपल्या शेतामध्ये आता आंबा आहे, चिकू आहे, तर कोणत्या झाडाला म्हणजे आंबा आता पिकू शकते नॅचरली, म्हणजे पाडाला आलेले आंबे काढणी करणे, त्यांना नॅचरली गवतामध्ये असे हे जे गवत आहे गवतामध्ये पिकवणे। सध्या 150 ते 200 झाडांपासून आंब्याचं उत्पादन सुरू आहे। यापासून प्रवीण महाजन यांना खर्च वजा जाता 3 लाख रुपये निव्वळ नफा यामधून मिळतोय। सोशल मीडियाच्या वापरामुळे आता बरेच ग्राहक थेट शेतात येऊन आंब्याची खरेदी करू लागलेत। आणि खास म्हणजे आमचा जो चिक्कू जो आहे एवढा अवीट गोळी आहे त्याची, की आमचे ग्राहक आहे ते फोनवरून आम्हाला मागवून घेतात। थेट ग्राहकाची मागणी असल्यामुळे मला 100 ते 120 रुपये थेट ग्राहकाकडून पैसे मिळत आहे। त्याच्यामुळे माझं उत्पन्न जवळपास 7 ते 8 लाखाच्या घरात जाऊ शकते। जवळपास 5-5.25 लाख रुपये खर्च जर पकडला तर 3 ते 3.5 लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळू शकते मला। नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येत असल्याने या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। सोशल मीडियाचा वापर करायची शक्कल लढवल्यामुळे दर्जेदार आंबा घरपोच मिळतोय। त्यामुळे ग्राहक भलतेच खुश आहेत आणि स्वतःची हक्काची बाजारपेठ तयार होत असल्यानं प्रवीण महाजनही समाधानी आहेत। समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील शेतकरी प्रवीण महाजन यांनी सोशल मीडियाचा उपयोग करत स्वतःच्या आंब्यातील आंबे लोकांच्या घरोघरी पोहोचवले। या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने पिकवले असल्यामुळे गोडीही अवीटच होती, अनेकांना ती आवडली। अशाच प्रकारचा उपक्रम प्रत्येक शेतकऱ्यांनी लाभत थेट ग्राहकांपर्यंत जर स्वतःच्या मालाची विक्री केली तर फायदा नक्कीच होईल। पराग डोबळे, एबीपी माझा, जाम, वर्धा।